तुम्ही जर दररोज बातम्या बघत असाल तर सध्या एकच नाव तुमच्या कानांवर पडत असेल, ते म्हणजे वाल्मिक कराड. वाल्मिक कराड कोण आहे आणि तो कसा मास्टर माइंड आहे, अशा अनेक बातम्या तुमच्या दृष्टीस पडत असतील आणि तुम्हाला आपसूक प्रश्न पडत असतील की या माणसाला इतकं का घाबरतात, सरकार यावर काही का बोलत नाही आणि पोलीस यंत्रणा या माणसाला शोधू का शकली नाही. असो, ही आहे अतिसामान्य माणसांची विचार करण्याची क्षमता. पण वास्तव कुणालाच माहीत नाहीये, ना माध्यमांमध्ये दाखवल्या जाणाऱ्या बातमीदारांना आणि ना विरोधकांना. पण मग जे काही चालू आहे ते नेमकं काय आहे? बरं, ज्या राजकीय पक्षाशी निगडीत हा माणूस आहे त्या पक्षाचे अध्यक्ष तरी कुठे आणि त्यांचं यावर मौन का आहे, असे एक ना अनेक प्रश्न सध्या उपस्थित होत आहेत, पण उत्तर काही मिळत नाहीये. पण आज आम्ही यापैकीच एका प्रश्नाचं उत्तर देणार आहोत, ते म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार नेमके आहेत कुठे. मंडळी, घटना आहे 9 डिसेंबरची. मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून निर्घृण हत्या करण्यात आली. त्यांच्या मृतदेहाचे काही फोटो समोर येताच ही बातमी वाऱ्यासारखी महाराष्ट्रात पसरली. घटना बीडची होती, पण सबंध महाराष्ट्राला हादरवून टाकणारी होती. हाल हाल करून मारणं काय असतं हे संतोष देशमुखांच्या मृतदेहाला बघून प्रत्यक्षात संपूर्ण महाराष्ट्राला दिसलं. शरीरावर असंख्य व्रण, गोठलेलं रक्त, शॉक दिल्यानं जळालेले डोळे आणि शरीराचा एकही भाग असा नव्हता की जिथे वार झाला नव्हता. संतोष देशमुख यांच्यावरचा हा हल्ला महाराष्ट्राचं सामाजिक राजकीयच काय तर गुन्हेगारी विश्वही हादरवून टाकणारा होता. घटना संवेदनशील असल्यानं नेत्यांनी मस्साजोगकडे धाव घेतली. अर्थात यामध्ये विरोधक आघाडीवर होते. उद्ध्वस्त झालेलं कुटुंब नेते डोळ्यांनी पाहत होते. अनेक नेते हळहळ व्यक्त करून माघारी परतले, तर काहींनी याचा मास्टर माइंड वाल्मिक कराडच असा जोर लावून धरला. अन चर्चेत आला तो वाल्मिक कराड. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि सध्याचे विद्यमान मंत्री धनंजय मुंडेंचा हा राईट हँड. वाल्मिक कराडचं नाव घेत विरोधक आक्रमक झाल्यानं अडचणीत आले ते धनंजय मुंडे आणि त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष अजित पवार. अजित पवारांनी ही घटनेची संवेदनशीलता दाखवून देशमुख कुटुंबियांची भेट घेण्याचं धाडस केलं. पण तिथे धनंजय मुंडेंच्या नावाला झालेला विरोध पाहून अजित पवार माध्यमांशी न बोलताच निघून गेले. तिथून जे दादा माध्यमांच्या नजरेआड गेले ते थेट पुणे दौऱ्यातच दिसले. तिथेही संतोष देशमुख प्रकरणावर दादा मोजकच बोलले आणि तिथून दादा माध्यमांच्या नजरेआड गेले ते गेलेच. त्यामुळे प्रकरण दिवसेंदिवस तापत असताना रोखठोक बोलणारे दादा गप्प का, असा सवाल सर्वांकडूनच उपस्थित केला गेला. पण जेव्हा दादा गप्प का याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा समोर आलं तर ते असं की अजित पवार हे सध्या परदेश दौऱ्यावर आहेत. वाल्मिक कराडसारखा धडाडीचा कार्यकर्ता फरार असताना, धनंजय मुंडेंसारखा नेता अडचणीत असताना आणि सरकार तसंच पक्षावर चहूबाजूंनी टीका होत असताना दादा परदेशात काय करतायत असा सवाल उपस्थित होणं साहजिकच आहे. रोखठोक बोलणं, कार्यकर्त्यांना दरडावणं आणि शिस्तीत राहणं ही दादांची खासियत असल्याचं बोललं जातं. सभांमधूनही दादांनी आपली हीच खासियत अनेकदा बोलून दाखवली आहे. माझा कार्यकर्ता असला तरी चुकीत सापडला तर पोलिसांना म्हणणार याला टायरमध्ये घाला, नाही ती गोष्ट मी खपवून घेणार नाही. ही दादांची विधान आहेत. प्रचार सभा असो, विजयी सभा असो की पक्षाचा मेळावा असो, अशा अनेक भाषणांमध्ये दादांनी आपला दणका दाखवून दिलाय. पण जेव्हा प्रत्यक्षात तशी वागायची वेळ आली तेव्हा दादांनी परदेशात जाणं पसंत केलं. नेत्याच्या पडत्या काळात कार्यकर्त्याने त्याची साथ द्यावी तर कार्यकर्त्याच्या अडचणीच्या काळात नेत्यांना त्याची ढाल व्हावी असं बोललं जातं. परंतु जेव्हा तशी वेळ आली तेव्हा दादा ढालही झाले नाही आणि कार्यकर्ता दोषी असला तर त्याला टायरमध्ये घाला असंही सांगण्याची हिंमत दादांनी दाखवली नाहीये. त्यामुळे परदेशात असणाऱ्या दादांचं हे मौन कार्यकर्त्याच्या गुन्ह्याची कबुली तर नाही ना, अशी शंका उपस्थित होते. असो, तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका.